तर इंद्रायणीच्या पुराच्या माऊलीच्या पालखी सोहळ्याला फटका बसलाय। पालखी सोहळ्यावरती निर्बंध आलेले आहेत। केवळ मान्यवर आणि दिंडी प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार असल्याची माहिती आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित उपस्थितीमध्ये पार पडणार असल्याची माहिती आता समोर येते। तिथं पुराचं पाणी शिरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। तर आता बातमी आहे जालन्यामधून। जालन्याच्या अंबडमध्ये संत मुक्ताईंची पालखी दाखल झाली आहे। ज्ञानोबा तुकाराम या जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजर करत शेकडो वारकरी अंबड नगरीमध्ये दाखल झालेत। मुक्ताईच्या पालखीचा आज अंबड शहरामध्ये मुक्काम असल्याचं पाहायला मिळालं। तर अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबाचा बलराज अश्व देहूकडे रवाना झालाय। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये बलराजचा सहभाग होता। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील कुटुंबाची 40 वर्षांची परंपरा कायम आहे। मागील 5 वर्षांपासून बलराज पालखी सोहळ्याचा मानकरी आहे। तर राज्यामध्ये मुसळधार पावसाने अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। पंढरपुरात मात्र चंद्रभागा अजूनही कोरडीच असल्याचं चित्र दिसतंय। पवित्र स्नानासाठी चंद्रभागेत पुरेसं पाणी नसल्याने भाविकांना गुडघाभर पाण्यातच स्नान करावं लागत आहे। आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचं अनेक संतांच्या पालख्यांचं उद्या आणि परवा खरं तर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे। आपण जर बघितलं तर एका बाजूला इंद्रायणी दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत। पंढरपूर नदीला खरं अतिशय कमी असलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या भाविकांना खरं तर अगदी गुडघाभर पाण्यामध्ये खरं तर स्नान करावं लागत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।